बारकुमारी विठो बारकुमारी जय जय विठो बारकुमारी विठो बारकुमारी विठो बारकुमारी विठो बारकुमारी हरे विठो बारकुमारी हरे विठो बारकुमारी जय जय विठो बारकुमारी जय जय विठो बारकुमारी जय जय विठो बारकुमारी विठो बारकुमारी हरे विठो बारकुमारी हरे विठो बारकुमारी विठो बारकुमारी विठो बारकुमारी विठो बारकुमारी हरे विठो बारकुमारी जय जय विठो बारकुमारी जय जय विठो बारकुमारी जय जय विठो बारकुमारी विठो बारकुमारी बारकुमारी जय जय विठो बारकुमारी हेलो 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 राम कृष्ण हरि Hare Rama
विठ्ठल
जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हॅलो. स्टेजवरती प्रत्येकाचा आवाज सेपरेट झालाय. म्हणजे इकडचे गायक काय म्हणतात यांना कळत नाही, मला पण ऐकायला येत नाही. सामुदायिक एक ठेवा, म्हणजे सगळ्यांना सगळ्यांचा आवाज पुरला पाहिजे असं. सिस्टम भारी आहे, एकदम नंबर 1 आहे. पण बाकीचे काय म्हणतात, मी काय म्हणतो त्यांना ऐकायला जात नाही. हा चालू ठेवा. ओके. थोड़ा मोकळा करा अजून. हॅलो 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 थोडा आवाज हॅलो 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 ट्रबल आणि इकडे हॅलो हॅलो इकडे इकडे हॅलो 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 हॅलो. जे जया पाहिजे ते आहे रे. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरि पाठ, योग याग क्रिया धर्म धर्म माया, योग याग क्रिया धर्म धर्म माया, नित्य विलया हरि पाठ, अंत जन्म ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, देवी नेम नाही दूजा, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म,
ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरी विण नेम नाही तुझा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ढोबार घुमाई ढोबार संगीत विशारद संगीत अलंकार श्री हरिभक्त परायण खेडकर गुरुजी आणि श्री हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार विठ्ठल महाराज सांगळे. तिथूनच म्हणा गुरुजी. हॅलो आवाज द्या तिथूनच म्हणायचं. हॅलो हॅलो याला घेईन आणि इकडे हॅलो थोडा आवाज चालू नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी 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 जोडी नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेले काचे पापे अनंत अनंत कोडी गेले काचे पापे अनंत कोडी गेले त्याची पापे अनंत कोडी
कोडी गेली त्याची हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना नाम संकीर्तन वैष्णवाची धोडी नाम संकीर्तन वैष्णवाची जोडी नाम संकीर्तन नाम संकीर्तन नाम संकीर्तन वैष्णवाची वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली ताची पापे अनंत कोडी गेली ताची गेली ताची गेली ताची गेली ताची पापे अनंत कोडी पापे अनंत कोडी गेली बाबे आनंद गो पापे अनंत कोडी गेली दाची हरिमुखी गाता हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पापे अनंत कोडी गेले ताजी पापे अनंत कोडी सगमव मबद पद मब मग मगरि धनि जगम बनी दप ग ग म ब द प द म प म ग पापे अनंत कोडी पापे अनंत कोडी गे पापे अनंत कोडी गेली दाची पापे अनंत कोडी पापे अनंत कोडी पापे अनंत कोडी गेली दाची हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना
पुण्याची पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना विठ्ठल 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 पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु भगवान बाबा की जय, सद्गुरु भीमसिंह महाराज की जय, सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्यांची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्माधर्मी माया, गेले ते विलया हरिपाठी, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिवीण नेम नाही दुजा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल 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 विठ्ठला 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, सद्गुरु भगवान बाबा की
विठ्ठल 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ध्येयं सदा परिभवग्न भविष्ट दोहम तीर्थास्पदं शिवविरचिनुतं शरण्यं भृत्यारतिहं प्रणतपाल भवाब्दिपोतं वंदे महापुरुष ते चरणारविंदम श्री संताजीये माथा चरणावरी माझे माथा चरणावरी संताजीये माथा चरणावरी माझे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळाव करी नंदी पावलो सांभाळाव विश्रांती पावलो सांभाळाव करी नंदी पावलो सांभाळाव वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख अंतरी प्रेम श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळाव उतारी वाढले अंतरी प्रेम सुख श्री संताची माथा चरणावरी हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळाव उतारी वाढले अंतरी प्रेम नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. सर्वांच्याच पाठातला अभंग आहे आणि दररोज हरिपाठामध्ये आपण म्हणतो का नाही. फक्त कधी कधी सावकाश ओढून म्हणतो, कधी कधी फास्ट घेतो. संध्याकाळचं जेवण लवकर करायचं असलं तर फास्ट होतो. मौली ज्ञानोबारायांचा अभंग आहे, हरिपाठातील आहे आणि सर्वांच्या परिचयातला आहे. वैष्णवांची मिळकत काय आहे, क्रेडिट काय आहे सांगणारा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेला 91वा फिरता नारळी सप्ताह आज आपल्या या पिंपळनेर नगरीमध्ये प्रारंभ झालेला आहे. आणि पिंपळनेरकरांचं भाग्य एवढं आहे महाराज. सकाळी बाबांनी बोललेलंच आहे पण तरी पण स्पर्श करतो थोडा. भाग्य असं आहे, संतांनी एकदा मनामध्ये ठाम निश्चय केला ना, अमुक अमुक माणसावरती कृपा करावी, अमुक अमुक माणसांना मोठं करावं, अमुक माणसांना भगवंताचा साक्षात्कार करून द्यावा. आणि त्यांनी ठरवलं त्यांच्या संकल्पनेनुसार जिथे ज्या पद्धतीने ज्यांच्याकडून करून घ्यायचं आहे हे मला वाटतं 2010 11 ठरलं होतं. तुमची मेजॉरिटी कमी पडली होती म्हणून नारळ मिळाला नव्हता, पण भगवान बाबांना माहिती होतं की आपण खेळलेलं गाव आहे, ज्या गावामध्ये आपण विरंगुळा म्हणून या ठिकाणी भगवान बाबांनी खेळ मांडला होता. महाराज, या मातीचं एवढं महत्व आहे आजच्या नारळी सप्ताहून कळत आहे. कारण तुम्ही उत्तर भारतामध्ये जर गेलात, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनासाठी सगळेजण जातात उत्तर भारतामध्ये. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन होणे अगोदर दर्शनाला गेल्यानंतर दर्शनाला महत्व दिलं जात नाही.
कशाला महत्व दिलं जातं? अगोदर डायरेक्ट मंदिरामध्ये जाऊन दर्शन नाही घेत गेलेली भक्त, अगोदर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे ज्या भूमीला पाय लागलेले आहेत, ज्या मातीमध्ये पाय लागलेले आहेत, त्या रजकण आपल्या अंगावरती यावेत, ही भावना त्या भक्ताची आहे. आणि आज भगवान बाबांनी तेच करून दाखवलंय. भगवान बाबांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं हे पिंपळनेर, त्यांचे रजकण आज आपण अंगावर घेतोय. तुगा म्हणे निवेतनो रजकणु लागता, रजकणु लागता, रजकणु लागता. तुका म्हणे निवेतनो रजकणु लागता, रजकणु लागता, रजकणु लागता. तुगा म्हणे निवेतनो रजकणु लागता, रजकणु लागता, रजकणु लागता. तुका म्हणे निवेतनो रजकणु लागता, रजकणु लागता. तुका म्हणे निवेतन, एकदा का त्यांच्या चरण स्पर्श झालेली माती जर अंगावर येऊन लागली ना महाराज, त्रिवेद ताप शांत होतात. आणि ते चमत्कार आपल्याला पिंपळनेरमध्ये पाहायला भेटतोय. आता आज सगळीकडे पाहिलं तर आमचा बसल्या बसला विषय झाला होता की आज धूळच जास्त आहे. नंतर लक्षात आलं त्रिविध तापाने तापलेल्या माणसांना शांत करण्यासाठी भगवान बाबांनी उडवलेली धूळ येते, साधारण नाहीये. 11ला 10ला 11ला मागणी केलेलं नारळ 25 मध्ये या गावामध्ये येत म्हणजे याचा अर्थ असा आहे, संतांनी ठरवलेलं होतं की 2025 पिंपळनेरमध्येच गेलं पाहिजे आणि इथेच सप्ताह झाला पाहिजे. आणि पिंपळनेरकरांचं भाग्य एवढं आहे महाराज, आज भगवान बाबांची सेवा करायला मिळते त्यांना. म्हणून आपल्या या पिंपळनेर नगरीमध्ये 91वा नारळी सप्ताहाला प्रारंभ झालेला आहे. आज सुरुवात सकाळी फुलं टाकण्यापासून जी झालेली आहे, लाडूच्या पंक्तीपासून जी सुरुवात झालेली आहे, आता आज तो सुरुवात आहे. अभि तो पुढे पुढे बघा पिंपळनेरकर काय करणार आहेत ते. आणि हे नारळी सप्ताह ज्यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली पार पडतो आहे, आशीर्वाद आहेत. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य भीमसिंग बाबांचे आशीर्वाद आहेत. आणि ज्यांच्या अध्यक्षतेखाली चालू आहे डॉक्टर न्यायाचार्य गुरुवर्य शास्त्रीजी बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, अध्यक्षतेखाली, आणि त्यांना एवढ्या मीटिंगसाठी वेळ मिळतो याचं कारण ज्यांनी विद्यापीठासह भगवानगडाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहे, आमचे गुरुवर्य वेदांताचार्य हरिभक्तीपरायण नारायण स्वामीजी महाराज. आणि मुलांनी गायन क्षेत्रामध्ये पारंगत झालं पाहिजे. आता आमच्यावरती एवढे जणांचे उपकार आहेत महाराज, आता काय सांगावं, काय सांगू. आता कितीही नामोल्लेख केला तरी त्यांच्या उपकारातून आम्ही पार होऊ शकत नाही. आम्हाला थोडंफार का होईना तोडकं मोडकं गायन यावं म्हणून आमचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य इंद्रभानजी गुरुजी, ते माझ्या कीर्तनाला पहिली चाल गायलेली आहे. आणि संपूर्ण नारळी सप्ताहामध्ये वॉच असतो, कुठे काय कमी आहे, नियोजन ज्यांच्याकडे, मॅनेजमेंट ज्यांच्याकडे असतं. महंत हरिभक्तीपरायण भगवान महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि माझी ही सगळी गुरुबंधू मंडळी, मित्रमंडळी या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित झालेली आहे. परंपरेतील सगळे मान्यवर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळीच आता या ठिकाणी जमलेला तमाम भगवान बाबांचे भक्त सगळेच. इथे कुणाला काही नाव ठेवता येत नाही, कमी लेखता येत नाही, जास्त म्हणता येत नाही. कारण एकाच आईचे लेकरं असल्यामुळे नाव ठेवता, कारण आई समर्थ आहे त्याच्यामुळे नाव ठेवायला जागा नाही. विठाला आणि पिंपळनेरकरांचं भाग्य एवढं महाराज,
नशीब एवढं चांगलं आहे, एका रात्रीतून तयार झालेलं आहे सगळे, एका रात्रीतून. विश्वासच बसत नाही कुणाला. आणि ज्या नारळी सप्ताहाच्या तयारीला पूर्ण वर्षभर वेळ लागतो, वर्षभर, गावं अनेक वर्षापासून तयारीत असतात. एक एक रुपयापासून जमा करणं चालू असतं. पूर्वीच्या काळामध्ये तर, अगोदरच्या काळामध्ये काही वेळेस काय व्हायचं की आपल्याला जे मिळकत वार्षिक उत्पन्न आहे त्याच्यातून टक्केवारी म्हणा, स्वस्त धान्यातून अशी पैसे जमा करावी लागायची. तेव्हा नारळी सप्ताह पार पडायचा, तेव्हा नारळी सप्ताह पार पडायचा. पण पिंपळनेर असा आहे, ह्या 8 दिवसामध्ये एवढा सेटअप उभा केलाय. केवढा? एवढा. जिथे वर्षभर डोकं लावावं लागतं, तिथं पिंपळनेरकरांनी 8 दिवसामध्ये एवढा सेटअप उभं करणं म्हणजे महाराज, हे भगवान बाबांचा चमत्कारच आहे. दुसरं ह्याला काही म्हणता येत नाही. नियोजनासाठी वर्षभर डोकं खराब होतं, तिथं डोकं खराब न होता 8 दिवसामध्ये तुम्हाला न भूतो न भविष्यती असा सप्ताह पिंपळनेर करून दाखवणार आहेत पिंपळनेरकर. आणि आज तुमचं नशीब आहे, पहिलं कीर्तन आहे म्हणून पिंपळनेरकर कीर्तनाला बसलेत. उद्यापासून तुम्हाला एवढी सूट मिळणार नाही बरं का. हां, उद्यापासून गर्दी वाढणार आहे. आणि जशी जशी गर्दी वाढत जाईल तशी तशी तुमची जबाबदारी वाढणार आहे. म्हणून सगळ्यांच्या नियोजनातून, ग्रामस्थांच्या सहकार्यातून आपला हा भगवान बाबांचा सप्ताह चालू आहे. आणि या सप्ताहामध्ये आज पहिल्या दिवसानिमित्त माऊलींचं काहीतरी, भगवन चिंतनाचं काहीतरी असावं, चिंतन घडलं पाहिजे, म्हणून हा अभंग आहे. विडाला आणि आता गडावरती गेलो. आता लाईव्ह चालू आहे म्हणून मला काही जास्त खाजगी बोलता येणार नाही, प्रायव्हेट बोलता येणार नाही. पण गडावरती गेलो, बाबांचं दर्शन केलं आणि शास्त्रीजी बाबांचं दर्शन घेतलं. त्यांनी एकच शब्द उच्चारला की हा जो सप्ताह आहे ना, हा सप्ताह स्वप्नामध्ये सुद्धा विचार केला नव्हता म्हटले, स्वप्नामध्ये की असं होऊ शकेल. गेल्या 90 वर्षामध्ये हा चमत्कार घडला नाही, एवढ्या कमी दिवसामध्ये. त्यांच्या मुखातले शब्द सांगतो, जे 90 वर्षामध्ये चमत्कार घडू शकला नाही ते पिंपळनेरकरांनी करून दाखवले म्हटले. पिंपळनेरकर, कारण कौतुक करण्यासारखं आहे महाराज यांचं नियोजन. ॲट अ टाइम एवढं सगळं उभा करणं हे सोपं नाही आहे, हे सोपं नाही आहे. आणि विशेषतः गावाची अशी आहे, मला सकाळी एका जणांनी सांगितलं, महाराज बाकीचे काही कार्यक्रम आले तर आमचे ग्रुप पडतात, बाकीचे काही कार्यक्रम असतील तर आमचे ग्रुप असतील, गावामध्ये काही मतभेद असतील, पण भगवान बाबांचं नारळ आणायचं ज्या रात्री ठरलं ना, त्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण गाव एकत्रित आलं. संपूर्ण गाव एकत्रित येऊन हा सोहळा पार पडतोय. भगवान बाबांचे कायम आशीर्वाद तुमच्या गावाला लागल्याशिवाय राहणार नाहीत. विठाला 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 विठाला. आणि संतांच्या शब्दामध्ये ताकद आहे, संतांच्या वाणीमध्ये ताकद आहे, कारण ती वाणी परिपक्व झालेली आहे. त्या वाणीमध्ये तेज आहे, त्या वाणीमध्ये शक्ती आहे. एखादा संतांचा शब्द निघून गेला ना कल्याणकारी, त्या माणसाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आज भगवान बाबांच्या सानिध्यामध्ये वाढलेली माणसं पहा, भाऊच्या सानिध्यामध्ये वाढलेली माणसं पहा. भाऊला तरी लोक घाबरतात, पण भगवान बाबा म्हणजे एक आईचं अंतःकरण असणारे संत. आणि भगवान बाबाविषयी आता मी कीर्तनातून एवढं सांगू नये, तुम्ही सगळेजण ज्ञात आहे तुम्हाला भगवान बाबांचं चरित्र काय आहे. पण भगवान बाबांचं चरित्र जे तुम्ही समजतात ना, त्यापेक्षा एक पाऊल पुढे. जसं माऊली ज्ञानोबराय अपडेट आहेत, कोणत्याही काळामध्ये जर तुम्ही माऊली ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी उघडून जर ठेवली ना, प्रत्येक ओवी, प्रत्येक विज्ञानाच्या लागलेल्या संशोधनाला एक पाऊल पुढे. जसं ज्ञानेश्वरी अपडेट आहे तसं भगवान बाबा सुद्धा अपडेट होते, पुरोगामी संत होते. भगवान बाबांनी नुसतं अध्यात्माचाच वेल वाढवला असं नाहीये, अध्यात्म तर पेरलंच, तळागाळामध्ये जाऊन संपूर्ण लोकांना अध्यात्मामध्ये आणलं. दुपारी बाबा बोलले नाहीत का, जर तुम्हाला माळे घातल्या नसत्या
तर आज मला नाही वाटत ह्या धर्ममंडपाच्या समोर तुम्ही बसलेले असता, तुम्ही वेगळ्याच सभा मंडपामध्ये असता. हे संतांचे उपकार आहेत. अध्यात्म पेरलं यात नवल नाहीये, पण दासत्वातून मुक्ती मिळावी, स्वातंत्र्यामध्ये माणूस जगला पाहिजे, या विचाराचे बाबा होते. विठाला 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 विठाला. म्हणून तर स्वामी रामानंद तीर्थ जे आहेत त्यांच्या सोबत काही माणसं घेऊन मराठवाडा मुक्ती संग्राम लढला होता बाबांनी. का? स्वातंत्र्यप्रिय भगवान बाबा होते. एक, आध्यात्मिकता शिकवणारे भगवान बाबा होते. दोन, आणि हिंसेच्या विरोधात असणारे भगवान बाबा होते. म्हणजे किती अपडेट आहे, किती पुरोगामी आहे. जिथे पशुहिंसा व्हायची, जिथे गाईला कापलं जायचं, त्या रोकडोबाला माळ घालून भगवान बाबांनी वैष्णव बनवलं. आणि एक भगवान संतांनी जर ठरवलं, एक शब्द जर त्यांच्या मुखातून गेला ना महाराज, कल्याण होतं. आणि एक शब्द जर त्यांच्या मुखातून अकल्याणकारी गेला ना, माणसाचं होत्याचं नव्हतं होतं, काहीच राहत नाही. तुम्ही अनेक भगवान बाबांच्या चरित्रातले जे किस्से पाहिलेले आहेत, पण जेव्हा भगवान बाबा कधी बोलले नाहीत आयुष्यामध्ये, अमक्याचं वाटोळं होईल असं एकही शब्द बाबांच्या तोंडातून गेलेला नव्हता. पण असं म्हटलं जातं, साधूचं आणि संन्यासाचं खाल्ल्यानंतर पचत नाही, त्याचे परिणाम म्हणजे आज जे भोगतायत त्यांचे घर आहेत. विठाला 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 विठाला. म्हणून साधूच्या दरबारामध्ये, संतांच्या दरबारामध्ये पाऊल टाकत असताना विचार करून टाकावा. त्यांच्या वस्तूला हात लावत असताना विचार करून हात लावावा. संतांनी स्वहस्ते दिला तर घेतलं पाहिजे, नाहीतरी माणसाने घेऊन जाण्याचा विचार सुद्धा आणू नये. म्हणून लाडू बांधून नेत असताना विचार करा, नाहीतर पंक्तीचे लाडू आलेत म्हणून जाऊ दे, आता उरलेत, शिल्लक पडलेत, असे शिल्लक पडण्यापेक्षा आपण पिशवी भरून घेऊन जाऊ. संतांचं घेऊन जात असताना संत काहीच बोलत नाहीत, त्याचे परिणाम वाईट असतात, कारण त्यांनी आयुष्यभर केलेली तपश्चर्या असते. विठाला 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 विठाला. ज्या पद्धतीने आपण आयुष्यभर कष्ट करतो, का कष्ट करतो? आपल्याला काहीतरी मिळावं ही अपेक्षा आहे. आपल्याला सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, पैसा आला पाहिजे, ही आपली आतुरता आहे. आणि निसर्ग जेव्हापासून जन्माला आलेला आहे ना, तेव्हापासून आज प्रत्येक मनुष्य प्राणी ह्या गोष्टीसाठीच प्रयत्न करतोय. काहीतरी जोडलं पाहिजे, जन्माला येऊन काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी आपल्याकडे क्रेडिट जमा झालं पाहिजे, तरच माणसाला स्वतःला पुरुषार्थी समजतो, नाहीतर समजत. आणि जोडावं माणसानं, माझं मत आहे, जर तो जन्माला आलाय ना, त्यांनी पैसा मिळवलाच पाहिजे, तो श्रीमंत झालाच पाहिजे. नाही झाला तर तो पुरुषार्थहीन ठरू शकतो. कारण 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे अर्थ. अर्थ म्हणजे पैसा. मग पैसा जन्माला येऊन कमवलाच पाहिजे, पण चोरीच्या मार्गाने नाही. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेद करी, उदास विचारी वेद करी. जोडून उत्तम व्यवहारे, जोडून उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेद करी, उदास विचारे जोडून या धन उत्तम व्यवहारे. तुकोबाराय म्हणतात, पैसे कमवत असताना माणसाने कमवावे जोडून या धन आणि उत्तम व्यवहारे. चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नये. पण हा अभंग म्हणत असताना महाराज लोक बाकीचा अभंग देतच नाहीत प्रमाणाला. जाळोनी संसारा, परवा बाबांच्या कीर्तनात ऐकलं होतं,
पैसा कमवायचा विषय आला की माणसं प्रमाण देतात आम्हाला संतांचे. संतांनी सांगितलं पैसा कमवा म्हणून, पण संतांनी हे पण सांगितलंय ना, जाळोनी संसारा, जाळ करा ना संसाराचा. असं नाही होत. पैसा कमवण्याच्या नादामध्ये तुम्ही स्वतःला विसरून गेलात. हा एक वर्ग आहे, पैसा कमवणारा, अर्थार्थी पैसा कमवणारा आहे. पण ह्याच निसर्गामध्ये पैसा कमवणाऱ्या सोबत कामी माणसं पण आहेत, रागी आहेत, लोभी आहेत, काही मनावर जगणारे आहेत, काही बुद्धीच्या जोरावरती आधारावरती जगणारे आहेत, काही हृदयाच्या स्तरावरती जगणारी माणसं. मग निसर्गामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का? या सगळ्या गोष्टी आहेत. निसर्ग असा नटलेला आहे. माऊली ज्ञानोबा म्हणतात ही सृष्टी आहे. माऊलींची शब्दसृष्टी तर वेगळी आहे, पण ही जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. प्रत्येकाचा जगण्याचा स्तर वेगवेगळा आहे. पैसा कमवणारा प्रत्येक वस्तूमध्ये पैसा पाहतो, दुसरी गोष्टच पाहत नाही. त्याला जाईल तिथं पैसा कोणत्या मार्गाने काढायचा हे दिसत असतं. जर ट्रॅफिक पोलीस असेल ना, हा मनोज महाराज, ट्रॅफिक पोलीस असेल ना, त्याला नंबर प्लेट जे लिगली नंबर प्लेट आहे ती दिसतच नाही, त्याला नाही दिसत. त्याला सीट बेल्ट लावलेला ड्रायव्हर कधी दिसत नाही. बघा ना, दृष्टी पण किती चाणक्य असते त्यांची. 80 स्पीड लिमिट क्रॉस केलेली गाडी बरोबर त्यांच्या कॅमेऱ्यात सापडते. बाकीच्या गाड्या काय नसतात का रोडवरती. जोडून या धन मिळवायचंय, मार्ग आहे. जसं याच्या डोक्यामध्ये पैसा मिळवायचा आहे, तसं शरीराविषयी विचार करणारे आहेत, शरीरावरती. आणि शरीरावर विचार करणारी माणसं काहीच करत नाहीत. एकच काम आहे, शरीर पुष्ट झालं पाहिजे, 4 टाइम खाल्लं पाहिजे आणि 8 तास झोपलं, 12 तास झोपलं पाहिजे. शरीरावरती काम करणं, यांचा मेंदूच चालत नाही. विठाला 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 विठाला. यांना कुणाचीच काही घेणं देणं नसतं. यांना फक्त आपलं शरीर स्ट्रॉंग असलं पाहिजे. जे बॉडीगार्ड असतं ना, बॉडीगार्ड असं म्हणतात की पैलवानाचा मेंदू, बुद्धीचा वापर होत नाही म्हणून तसं म्हणतात. नाही तर त्यांनी जर बुद्धी वापरली ना महाराज, जोग महाराजासारखे संत तयार होतात. विठाला 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 विठाला. हे झाले शरीरावरती विचार. यांना शरीराच्या कोणतं प्रोटीन खाल्लं पाहिजे, काय केलं पाहिजे, हे सगळं शरीरावरती विचार करणारे आहेत. बघा, एका जीवनामध्ये किती प्रकारे विचार करतात माणसं, शरीरावरती विचार करणारे. आणि जे मनाच्या स्तरावरती जगणारे आहेत ना, हे सगळीकडे फसवले जातात. सुंदर दिसलं की हे भाळणारे लोक आहेत. सुंदरता जिथे दिसली, समजायचं की महापुरुषाचे चित्त जालिया वस्तुगत. जसं महापुरुषाला समाधी लागते, तसं हा सुंदर दिसलेल्या वस्तू ठिकाणी थांबतो. मग तिथून त्याची नजर मनावरती जगणार आहे. अब हे कवी लोक काय करतात, हेच असतं ना त्यांना. सुंदरता दिसली की आपोआप त्यांची कविता तयार होते. सुंदरता पाहायला जरी गार लागलं ना, ते गार गाल गालीची काहीतरी कविता आहे ना महाराष्ट्रात. आता मी महाराष्ट्रातला नसल्यामुळे मला माहिती नाही ती कविता, बाबांच्या मुखातून ऐकलेली होती. जे का त्याला स्पर्श झाला, मनाच्या पलीकडे जात नाही, एक स्फुरण होतं, कवित्व तयार करतो. आणि मनाच्या पाठीमागे जाणारे फक्त मनाला आवडणाऱ्या गोष्टी करतात, बाकीचं त्यांना काय अपेक्षित नसतं. मग लोक काय म्हणत असतील, काय त्याचा परिणाम होत असेल, हे काही घेणं देणं नसतं. मला आवडलंय ना, मला हे पाहायचंय ना, मला हे खायचंय, या गोष्टीच्या पलीकडे त्यांचं विश्व नाही. एका जीवनात एकच मनुष्य, त्याचे एवढे पार्ट घडतात. तिसरा आहे बुद्धीच्या स्तरावर जगणारा. बुद्धीच्या स्तरावर जगणारा हा भावना शून्य असतो. याच्याकडे हृदय नसतं. डोक्याने काम करणारा माणूस, आणि डोक्याने काम करणारा माणूस कुठे कुठे डोके लावेल हे सांगायला पाहिजे का कीर्तन होतं. हा, याचे डोके मात्र जबर लागतात. विठाला 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 विठाला. भावकी कशी फोडायची, गाव कसं बिघडवायचं,
शांत असणारं गाव असतं बरं का, एकदम शांत चाललेला संसार असतो महाराज. चालता चालता एक आपण नष्ट होणार आहोत ही भावना त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. काही दिवस आयुष्य शिल्लक असलं तरी गावाची शांती त्याला खपवत नाही. गाव अशांत राहिलं पाहिजे ही भावना त्याची असते, म्हणून तो प्रयत्नरत असतो. हे बुद्धिवादी आहे, भावना शून्य आहेत, यांना काही घेणं देणं नाही पुढच्याचं लॉस किती होतंय ते. आणि बुद्धिवादी डोक्यानेच चालतात, हृदय स्पर्श सुद्धा करत नाही, तिथपर्यंत जात नाही. आणि ज्याच्याकडे बुद्धी आहे वरच्या दोन्ही वर्गाचा हा फायदा घेत असतो. बुद्धिवादी म्हणजे काय वेगळं नाही. आज तुम्हाला सगळेजण विकत घेत आहेत म्हणजे ते बुद्धिवादी आहेत. सगळेजण विकत घेत आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही विकले जात आहेत. आज नवीन मोबाईल आला की जुना मोबाईल टाकून देऊन दुसरा घेताय तुम्ही, विकले गेलात ना. आहे की आता ते आलंय बघा, 200 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. इथून जर तुम्ही म्हटलं ना बारगजवाडी दिसायला पाहिजे, बसल्या बसल्या इथून बारगजवाडी दिसते. तिथं काय चाललंय ते, ती तुम्हाला म्हणजे तो कॅमेरा युक्त असणारा मोबाईल तुम्ही घ्यावा, हे बुद्धिवाद्याचं डोकं आहे. आणि त्यांचा खेळ कसा असतो माहिती आहे का, ओरिजिनल बारकोड असलेला मोबाईल तर मार्केटमध्ये देतातच, पण स्वतःचं मार्केटिंग वाढण्यासाठी आउटसाईड प्रोडक्ट असतं, त्याच कंपनीचं असतं. परत त्याला सर्व्हिस भेटत नाही. सर्व्हिस सेंटरला गेलात तर ते घेत नाहीत. पण जाहिरात कशी झाली पाहिजे हे बुद्धिवाद्याचं काम आहे, तो ठरवत असतो. म्हणून तुम्ही मार्केटमध्ये गेलात ना, जो मोबाईल 1,25,40,000 भेटतो तो मोबाईल 1.25 लाखात भेटतो. 20-25 हजार रुपये तुमचे सेव्ह होतात. तसे आमचे मित्रमंडळ पण आहे त्यात. हा, पण त्याला सर्व्हिस सेंटर भेटत, मार्केटिंगसाठी लोकांचा तोटा झाला तर चालतंय, याचं नाव आहे जाहिरात. आणि ह्याच्यामध्ये आहे ना, जे मनावर जगणारी माणसं आहेत, जे शरीरावरती जगणारी माणसं आहेत ना, यांना फसवतात महाराज. जाहिरात म्हणजे काय वेगळं नसतं. जर खरंच तेल वापरून डोक्यावर जर केस येत असती, उत्तर द्यायचं मला आता, जर तेल वापरून डोक्यावरती केस आली असती तर आज गृहमंत्रीच्या डोक्यावर केस आली नसती का? याचं नाव आहे जाहिरात. विठाला 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 विठाला. आज सगळे लोक फसलेले आहेत, सगळे लोक बळी पडलेले आहेत. काय तर एक घेतलं तर एक फ्री म्हणून सगळे होते तेवढे केस निघून गेलेले आहेत काहींचे. सगळं हेलिपॅड तयार झालंय. बरं, एवढे करोडपती लोक आहेत महाराज, जर त्यांनी ठरवलं असतं तर त्यांच्या डोक्यावर केस उगली नसती का? बोला ना. जो लग्नावरती 5,000 कोटी खर्च करू शकतो त्याच्या डोक्यावर केस उगली नसती का? एवढं तरी तुम्ही डोक्यात घेतलं पाहिजे ना. हे बुद्धिवादी आहेत, तुमचा फायदा घेतात. विठाला 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 विठाला. मग यांनी आयुष्यभर जोडलं काय? दुसऱ्याचा फायदा घेणं यांचं काम आहे. आणि बुद्धिवाद्याचा पुरस्कार होत नाही असं नाही बरं का. आज जेवढी संशोधनं आहेत, जेवढे नोबेल पुरस्कार आहेत, जेवढे पद्मश्री आहेत, पद्मविभूषण आहेत, सगळे बुद्धिवादी लोकांना आहेत. नोबेल पुरस्कार बुद्धिवादी लोकांना आहे. त्यांच्याकडे भावना शून्यता आहे. बुद्धी आहे नाही असं नाही. बरं, तुम्हाला फसवण्यामध्ये यांचाच वाटा आहे. जर तुमची गरज शोधली नसती ना यांनी, तुम्हाला कोणीच फसवलं नसतं. आणि हे बुद्धिवाद्याला माहिती आहे, म्हणून तर जाहिराती आहेत. आणि जाहिराती एवढ्या हसण्यासारख्या असतात महाराज. दाढी मुलं करतात. जिलेटचं जाहिरात असतं. आता ते लाईव्ह चालू आहे, नाव घेऊन पण आलं माझ्या तोंडात. ब्लेडची जाहिरात आहे. मुलाला दाढी येते आणि प्लेन दाढी मुलगा करतो. हिरोईन येऊन गालावून हात फिरवते. किती मुलायम दाढी झाली. दाढी कुणाची झाली? हिरोची झाली ना. याला म्हणतात फसवजत. विठाला 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 विठाला. बरं, एवढं करून यांच्या पदरात काहीच पडत नाही. आणि
सांगतो तुम्हाला, हृदयाच्या स्तरावर जगणारे संत आहेत, भावनायुक्त संत आहेत, संवेदनशील अंतःकरणाचे संत आहेत. विठाला 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 विठाला. ज्या एका जीवनामध्ये, एका आयुष्यामध्ये ह्या घटकामध्ये तुम्हाला फसवणारे लोक तर आहेतच. यांनी फसवून तुम्हाला काहीच मिळवलेलं नाही. जर असं ठरलं असतं ना, तुम्हाला फसवून जर ते श्रीमंत झाले असते, समाधान मिळालं असतं ना, आज सगळेजण आपापल्या माळी काढून फसवण्यामध्ये तरबेज झाले असते, सगळेजण पैसे कमवण्यामध्ये तरबेज झाले असते. ह्या जोडी करून, ह्या मिळवून काही फायदा नाहीये. आणि ज्या संवेदनशील अंतःकरणाचे संत आहेत त्यांना माहिती आहे हे वरचे तिन्ही प्रकार आपल्याला फसवणार आहेत, जगाला फसवणार आहेत. म्हणून तर जगाला दुःख देणारी ही माणसं असली तरी जगाच्या शांतीसाठी प्रार्थना करणारे संत आहेत. जगाच्या प्रार्थनेसाठी शांती मिळावी, काही नाही, शांतीभंग झालेलं जे जीवन आहे ते, अशांत झालेलं जे जीवन आहे ते शांत व्हावं, हे संतांची मागणी आहे. आता विश्वात्मके येणे तोषोणी मज द्यावे पसाय दाणे. काय? स्वधर्मी सूर्य पाहो. सत्कर्मामध्ये तुम्हाला रती वाढावी आणि जे जग अशांत झालं याच्यासाठी मागणी करणार आहे. मग यांनी आपल्यासोबत आयुष्य जगलं नाही का? बोला ना. तुम्ही जसा पैसा मिळवला, तुम्ही जसं मान मिळवला, तुम्ही त्या पद्धतीने ज्ञान मिळवलं, ते संताकडे नव्हतं का? जर नव्हतं म्हणावं तर माऊली ज्ञानोबारायांना ज्ञानियांचा राजा म्हटलंच नसतं. बरोबर का नाही? जर पैसा असून तुकोबरायांना वैराग्य मूर्ती म्हटलं नसतं. बरं, या सगळ्या गोष्टी असून भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हटलं नसतं. ह्या गोष्टी तरी मिळवता येतात, मिळवता येत नाही असं नाहीये, पण ह्या गोष्टीच म्हणजे सर्वस्व नाहीये. ह्याच्या पलीकडे एक जग आहे, शांतीचं जग आहे, समाधानाचं जग आहे, आणि ते जग म्हणजे संतांचं विश्व आहे. विठाला 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 विठाला. मग ही समाधानता, ही शांती, हे जे काय मी बोलतोय हे एका जन्मामधलं नाहीये, हे एका जन्मामधलं नाहीये. तुम्हाला विश्वास बसेल नाही बसणार मला माहिती आहे, कारण पुनर्जन्म मानणारी माणसंच नाही आहेत. आणि जेवढे माणसं सुशिक्षित होत चालली आहेत सगळ्यांचा विश्वास उडत जातोय हळूहळू. अध्यात्मच मानायला तयार नाहीत. अध्यात्माकडे त्यांचं ओढच होत नाही का? 4 पुस्तके जास्त शिकलेली आहेत. आणि माणूस जेव्हा 4 पुस्तकं जास्त शिकतो ना महाराज, जी निष्ठा असते ना हळूहळू निष्ठत जाते. हळूहळू काय त्या पुस्तकाचा परिणाम होतो डोक्यावरती. जिथे मान्यता आहेत, जिथे निष्ठा आहे, त्या निष्ठेलाच नाव ठेवतात, त्या निष्ठेला नाव ठेवतात. शिकणं म्हणजे भगवान बाबाकडे ज्ञान नव्हतं असं नाही, भगवान बाबाकडे पैसा नव्हता असं नाही. मी तर म्हणतो मराठवाड्यामध्ये जर ऐश्वर्य संपन्नतेने जीवन जगलं असेल तर फक्त भगवान बाबा आहेत. माऊली ज्ञानोबारायांच्या परंपरेमध्ये नामदेव महाराज आणि संत एकनाथ महाराज सोडले तर ऐश्वर्य संपन्न संत जीवन भगवान बाबा सोडता कुणाचंच नाही. आणि आज आपली सगळेजण कॉपी करतात, सगळेजण कॉपी करतात का? ऐश्वर्य संपन्नतेचा आदर्श घेतला जातो, ऐश्वर्य संपन्नतेचा आदर्श घेतला जातो. नुसता आदर्श घेतला जात नाही, कल्याणकारी संदेश सुद्धा दिला जातो. विठाला 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 विठाला. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आहे ना पुनर्जन्म मांडलेला आहे. तुम्ही मानत असाल नाही तर नाही मानू नका, पण या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांनी पुनर्जन्म सांगितलेला आहे. पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म नाही का? माणसाचा पुनर्जन्म होतो. म्हणून तर नाथ महाराज म्हणतात, जन्म घेणे लागे तेची झाले अंगे, हरि रूप तेची झाले अंगे, हरि रूप तेची झाले अंगे, हरि रूप तेची झाले अंगे. जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे वासनेचा संगे, जन्म घेणे लागे
तिची झाले अंगे हरिरूप, जन्म घेणे लागे, आता बोलायचं तुम्ही हा, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना म्हणजे काय? इच्छा, अपेक्षा, वांछा, जे असेल ते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. का घ्यावा लागतो? मागच्या जन्मामध्ये जी इच्छा अपूर्ण राहिली होती आणि ती इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून माणसाचा जीव अडकतो. बरोबर का नाही? म्हणून तर जडभरत राजा हरणी गर्भा गेला. आपण 10व्या प्रवचनात कोणताही महाराज गेला तरी हे एक दृष्टांत फिक्स आहे त्यांचं. हा विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या मित्रमंडळीपैकी आमचे महाराज प्रसिद्ध आहेत. दशक्रियाविधी, वर्षश्राद्ध, हमखास सगळी कीर्तनं त्यांच्याकडे असतात. त्याचं कारण पण तसं आहे महाराज. आणि ते करण्यासाठी पण ताकद लागते. जिथे शोकांत म्हणजे दुःखद वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये तुम्ही 1 तास बोललं म्हणजे ह्याला ताकद लागते का नाही? जर एखादं ह्या ठिकाणी जर ताल हुकला, चाल हुकली तर माणसाला बोलावं वाटत नाही. जर तुम्ही 4 माणसं जर माझ्या समोरून उठलात ना, वक्ता गार पडतो. आणि जिथे रडण्याचं वातावरण आहे, अशा वातावरणामध्ये जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना म्हणजे इच्छा, जन्म घ्यावं लागतो. परत माणसाची वासना गुंतते म्हणून पुन्हा पुन्हा जन्म आहे. आणि वासना अशी गुंतते ना महाराज, एवढी बेकार आहे. आता आला प्रसंग म्हणून सांगतो. एका म्हातारीचा जीवच जात नव्हता, शेवटच्या क्षणाला पोहोचलेली होती. आता दररोज प्रयत्न तिचे चालू होते घरच्यांचे, की कॉटवर खाली ठेवायचे रात्रीच्याला, सकाळ झाली की पुन्हा कॉटवर ठेवायचे. असं किती दिवस चाललं माहितीये का? 1 महिनाभर. कॉटवरून खाली घ्यायचे, सकाळी कंटाळून पुन्हा वर टाकायचे, खाली घ्यायचे, वर टाकायचे, खाली घ्यायचे, वर टाकायचे. काही केल्याने म्हातारीचा जीव जात नव्हता. आणि आपल्याकडे सांगतात बघा, जीव जाण्यासाठी अमुक यांना बोलवा, त्यांना बोलवा, शेवटची इच्छा काही खाण्यामध्ये जीव गुंतला असेल तर तिच्या आवडीचा पदार्थ द्या. सगळे प्रयत्न झाले तिचे, सगळे प्रयत्न करून झाले. जन्म का घ्यावा लागतो? वासना कशी असते बघा. सगळे प्रयत्न झाले, पण त्या घरातल्या मोठ्या सुनेच्या लक्षात आलं, आयुष्यभर म्हातारीने 9वारी साडी घातलेली होती आणि जीव जायच्या वेळेला शेवटच्या अवस्थेमध्ये शुद्धीवर राहत नाहीत म्हणून ते गाऊन घातलेला होता. जे आपल्याकडे वनवासी मंडळी तर बघा, इथून तिथून एकच ड्रेस असतो. तसं काय तिथून फॅशन उचलली त्या फॅशनवाल्यानी, इथून तिथून एकच ड्रेस ते घातलेला होता. सुनबाईच्या लक्षात आलं, म्हातारीचा जीव असा काय जाणार? मग आयुष्यभर तिने दागिने घातलेले आहेत आणि 9वारी घातलेली आहे म्हणून कपाटातली 9वारी काढून आणली महाराज. त्या आजीबाईला घालण्यात आली आणि दागिन्याचा डबा आणला. पूर्ण दागिने चढवले अंगावरती. एका पायामध्ये पैंजण चढवली, दुसऱ्या पायामध्ये पैंजण चढवते न चढवते म्हातारीचा जीव. एवढ्या क्षुल्लक गोष्टीमध्ये माणसाचा जीव अडकावा. नवल नाही, तुम्हाला हसायला येईल. निरंजन संस्थांवरती होतो तेव्हा मी दशक्रियाविधीला जायचो. एकनाथवाडीला होतो ना तेव्हा दशक्रियाविधी करायचो, कारण संस्थानला उत्पन्न पळावंच लागतं, पळल्याशिवाय तिथं पर्याय नाही. हा, आणि तिथं मी जायचो. दशक्रियाविधी असो, वर्षश्राद्ध असो, घरभरणी असो, काहीही असो, नाही म्हणत एका 10व्याला गेलो. एका 10व्याला आणि 10व्यामध्ये जे ते पिंडदान करतात ना, शेवटच्या क्षणाला कावळा स्पर्श करावा, काकस्पर्श व्हावा, ही आपली मान्यता आहे हिंदू संस्कृतीमध्ये. आता ती काय असेल मला माहिती नाही, पण मान्यता आहे. जोपर्यंत काकस्पर्श होत नाही तोपर्यंत दशक्रियाविधी पूर्ण झालाय असा समजलं जात नाही. त्याचं पिंडदान म्हणजे माझं प्रवचन संपलं, 1 तास माझं टाइम लिमिट संपलेला, पुढे काही बोलता येत नव्हतं म्हणून मी पसायदान घेऊन शांत बसलो. नवीन होतो तेव्हा शांत बसलो. प्रत्येकाच्या घरातले प्रयत्न चालू होते, काही ना काही पद्धतीने त्याची शेवटची इच्छा विचारा, जातात ना समोर,
शेवटची इच्छा काय असेल तर घरातल्या सगळ्यांना बोलवायला लावतात, बोल काय असेल ते. अरे कमीत कमी एवढं तर मन त्याच्या माघारी मी सगळ्यांना सांभाळतो. सांभाळत नाही हे आपल्याला माहिती आहे, पण एक काकस्पर्श व्हावा. सगळे प्रयत्न झाले महाराज, सगळे प्रयत्न, सगळेजण थकले. तेवढ्या गर्दीतून एक मित्र समोर आला, त्याचा चड्डीयार लंगोटीयार समोर आला. त्याला माहिती होतं की ह्याला कशाचं व्यसन होतं. तुम्ही म्हणाल हे ठेवली असेल, हे ठेवून पाहिलं होतं, कावळा काय शिवला. तुम्ही म्हणाल मग चिलीम ठेवली असेल, चिलीम सुद्धा ठेवली नाही. त्या मित्राने मित्राच्या पिंडाजवळ खिशातून मोबाईल काढून ठेवला. मोबाईल ठेवल्याबरोबर कावळ्याने स्पर्श केला महाराज. आता त्या मोबाईल मध्ये काय काय असेल, पासवर्ड तर आपल्याला माहिती नाही. क्षुल्लक गोष्टीमध्ये माणसाच्या वासना गुंतलेल्या असतात. म्हणून पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे सतत चालू राहणार आहे, हे संतांना माहिती होतं. पुढं पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग या संसारातल्या गोष्टीमध्ये अडकून न पडता अशी गोष्ट मिळवली पाहिजे जेणेकरून आपल्याला पुन्हा या पापामध्ये पडता आलं नाही पाहिजे. अभंगाचं पहिलं नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, 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 नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी. पापे अनंत कोडी गेली त्यांची, पापे अनंत कोडी गेली त्यांची, पापे अनंत कोडी गेली त्यांची, पापे अनंत कोडी गेली त्यांची. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. अनंत कोडी गेली जाती, पापे अनंत कोडी गेली जाती, पापे अनंत कोडी गेली जाती, पापे अनंत कोडी गेली जाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी, पापे अनंत कोडी गेली त्यांची. नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोडी, पापे अनंत कोडी गेली जाती. मनुष्य जीवनामध्ये पाप जे तयार होतं ना, त्याच्या पाठीमागचं कारण जे आहे ना, ते तुमचं कर्म आहे. प्रत्येक जन्मामध्ये तुम्ही जे कर्म करत जाता त्यातून तुमचं पाप पुण्य तयार होत असतं. जर कर्म चांगलं असेल तर त्याचं परिवर्तन पुण्यात आहे, सत्कर्म असेल तर. आणि माऊली ज्ञानोबारायांनी ते सांगितलेलं आहे, सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म स्वे स्वे कर्मण्य भिरेत. माणसाला स्वतःच्या कर्मातून परब्रह्म होता येतं, माऊली ज्ञानोबारायांनी सिद्ध केलंय, माऊली ज्ञानोबारायांनी. म्हणून मनुष्य म्हणून जन्माला आलात ना, तुम्ही ठरवायचं आपल्याला देव व्हायचंय का राक्षस व्हायचंय. दोन ठिकाण आहेत जिथे पतन पण आहे आणि उत्थान पण आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला आलात ना, तुम्ही देव होऊ शकता. आणि त्याला साधना एका जन्मातली पुरत नाही, एका जन्मामध्ये साधना पुरत नाही, त्याला अनंत जन्मामध्ये साधना रत राहावं लागतं. असा एक जन्म येतो की पुन्हा तो जन्माला येत नाही. त्यांचंच नाव संत आहे, त्यांचंच नाव भगवंत आहे. पुन्हा नाही, पुन्हा वन्स मोर होत नाही.
तुम्ही प्रयत्न डुप्लिकेट करू शकता, डुप्लिकेट करू शकता, वन्स मोर नाही. तुम्ही जर म्हटले महाराज भगवान बाबासारखं जर प्रत्येकाने जर पाण्यावरती पंच टाकून ज्ञानेश्वरी वाचायला सुरू केले तर बघा प्रयत्न करून. पिंपळनेर करायला उद्या टप ठेवायला होतो आम्ही, विहीर पण नको या, आपण टप ठेवायला. कॉपी करता येते पण संत होता येत नाही. याला अनेक जन्माची साधना लागते. जसं अनेक जन्मामध्ये तुम्ही कर्म करताना त्याचे दोन परिणाम आहेत, एक पाप आहे आणि एक पुण्य आहे. जर कर्म चांगलं असेल तर त्याचा काही त्रास नाही आहे, पण कर्म जर चुकीचं घडत असेल ना, पाप साठत जातं. जसं पाप साठण्याची प्रक्रिया आहे तशी पुण्य साठण्याची सुद्धा प्रक्रिया आहे. आणि जसं जसं पुण्य साठत जातं तसं तसं माणूस शुद्ध होत जातो. सोनं असतं ना, सोनं जसं जसं आगणीमध्ये तापत जातं तसं तसं त्याचा कस कमी होत, म्हणजे हिणकस निघून जातो आणि कसदार सोनं तयार होतं. कसदार का? आगणीमध्ये तापल्यामुळं ते होतं. तसं तुम्ही सत्कर्माच्या आगणीमध्ये जर तापत गेलात ना, आपोआप तुमचं पुण्य वाढायला लागतं, माऊली म्हणतात. आणि पुण्य वाढायला लागलं ना, संतांचं हीच जोडी आहे. आपण आयुष्यभर संसार करून मेलो, आपल्याला माहितीच नाही. नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णव म्हणजे कोण? संत. ज्ञानदेव वैष्णव मोठा, माऊली ज्ञानोबराने तर मोठा वैष्णव म्हटलेला आहे. वैष्णव म्हणजे कोणी नाही, माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, संत भगवान बाबा, संत वामन भाऊ महाराज, दुसरं कोणीच नाही. यांची जोडी आहे नामसंकीर्तन, यांची जोडी, यांची मिळकत, यांचं क्रेडिट. म्हणून तर यांच्या शब्दाला किंमत आहे. एक शब्द टाकला की खरा होतो, जे तुम्ही अनुभवलंय. एक शब्द जर टाकला ना, का? पुण्याची जोडी आहे. आणि पुण्य जोडण्यासाठी अनेक जन्म आहेत, म्हणून ज्ञानेश्वरी आहे. विठाला 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 विठाला. ज्ञानेश्वरी निर्मितीसाठी माऊली ज्ञानोबराय म्हणतात, एका जन्माची साधना नाहीये माझी. बौद्ध सुकृताची जोडी, बौद्ध सुकृताची जोडी, जोडी बहुधा सुकृताची जोडी, जोडी बहुधा सुकृताची जोडी. म्हणून विठ्ठली आवडी, आवडी तो विठ्ठल बरवा, तो विठ्ठल बरवा. म्हणून बहुत सुकृताची जोडी. सुकृत विसरू नका तुम्ही. तुम्ही जीवनामध्ये कोणतंही कर्म केलं म्हणजे पुण्य तयार होत नाही. सत्कर्म केलं तरच पुण्य आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणतात. जसं तुम्ही बँकेमध्ये पैसा जोडतात ना, एक एक रुपया, एक एक रुपया. नोटबंदीमध्ये झाला थोडा त्रास, आणि सगळ्यात मोठा त्रास आता आहे. 9 हप्ते झालेत पण एकही हातावर पडला नाही. कळालं नाही? अहो, लाडकी बहीणचा जे हप्ता आला तुमच्या एकाच्या हातावर नाही, ज्यांच्या हातावर आहे त्यांनी नुसतं हात वर करून सांगावं, महाराज माझी बायको प्रामाणिक होती, सगळे हप्ते माझ्या हातावर ठेवलेत. ही जोडी आहे. त्यांची का असेना तुमची का असेना, जोडी. जोडी म्हणजे क्रेडिट, मिळकत, साठा. बहुत सुकृताची जोडी, म्हणून तर विठ्ठली आवडी. आणि ते ज्ञानोबराय म्हणतात, मी माझ्या वाचेने अनेक कल्प तप केलेले आहेत, म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ निर्माण झालाय. माझ्या सत्यवादाचे तप. अनेक वेळा तुम्ही ओवी ऐकलेली. वाचे केले बहुत कल्प. मग माऊली तुम्ही खर्च केले नाहीत का? माऊली म्हणतात, मी खर्च केलेले नाहीत, पुण्य पोषले असाधारणे. कशासाठी? देवा मला असं वाटतं की तुमचं गुणगान करता यावं,
म्हणून हे पुण्य आहे. आणि आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, देवाचं गुणगान करण्यासाठी पुण्य लागतं. अनंत सुकृते पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. जर अनंत पुण्य तुमच्या पदरात असेल तरच भगवंताचं नाम मुखात येतं. मुखात येत नसेल तर आपापला तपासणी करून घ्यावी. समजून घ्यावं की आपल्या क्रेडिटमध्ये पैसा पुण्य शिल्लक नाहीये. म्हणून आपलं, आणि जर पुण्य असेल तर भगवंताचं नाम घ्यावं असं वाटतं. नाही तर लोक नाव घेणाऱ्याला शिव्या देतात. जे जागर वगैरे चालू असतात ना गावामध्ये, हा सगळ्यात शिव्या तर जागरावाल्याला भेटतात महाराज. कीर्तन झाल्यानंतर जे गावात असतं ना, एक आणि दुसरं काकड्यावाल्याला सगळ्यात शिव्या देणारे हे. समजून घ्यायचं की यांच्या पदरामध्ये काय पाप आहे. बहुत सुख माझे सत्यवादाचे तप वाचे केले बहुत कल्प. एका जन्मातले नाही, वाचे केले बहुत कल्प. एवढ्या कल्पामध्ये मी तपश्चर्या केलेली आहे म्हणून ज्ञानेश्वरी आहे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. माझी ज्ञानेश्वरी ही पुण्याचा साठा आहे. या ग्रंथ पुण्य संपत्ती. आणि माऊली ज्ञानोबा शेवटच्या ओवीमध्ये जगाचा विचार केलाय. तुम्ही म्हणाल एवढं पुण्य साठवून स्वतःचा स्वार्थ साधला संतांनी, असं नाही. सर्वाभूती, सगळ्या संपूर्ण विश्वाने जगाने सर्वाभूती सर्वा सुखी, असं नाही की कोणी दुःखी असावं. माऊली ज्ञानोबा म्हणतात एकही रिकामा राहू नये, संपूर्ण होई जे. विठाला 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 विठाला. ते ज्ञानोबा म्हणतात नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी. वैष्णवांची संतांची काय आहे जोडी आहे. काय जोडी आहे? नामसंकीर्तन. आणि नामसंकीर्तन काय अवघड नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणलं की टाळी वाजवली पाहिजे, आहे का नाही? तोंडाने नाही म्हटलं तरी असं नाही. नामसंकीर्तन मुखाने गाता आलं पाहिजे. आणि सगळ्यात सोपं आहे महाराज नामसंकीर्तन. साधन पै सोपे. तुम्ही इतर साधनापेक्षा नामसंकीर्तन सोपं आहे. म्हणून तर नामसंकीर्तन वैष्णवांनी संतांनी का निवडलं? कलियुगामध्ये याच्या पलीकडचं सोपं साधन नाही. आणि पाप धुण्यासाठी एक पाप नाही, कोडी पाप, कोट्यावधी पाप तुमचे नामसंकीर्तनाने धुतले जातात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे वाल्या कोळ्या आहे. वाल्मिक ऋषी वाल्मिक, ज्याचं आज आपण रामायण वाचतो, ते वाल्मिक ऋषी नामसंकीर्तनाने शुद्ध झालेले आहेत. पापे अनंत कोटी गेली त्यांची जी आहे ना. बरं, आणखी एक उदाहरण आहे. या मंत्रामध्ये नामामध्ये एवढी ताकद आहे महाराज. विद्यारण्य स्वामी होते पहा. विद्यारण्य स्वामी तपश्चर्या केली पैसा मिळावा म्हणून, सुवर्ण मिळावं म्हणून. बघा ना अपेक्षा कशी असते. या मंत्रामध्ये आणि नामामध्ये एवढी ताकद आहे. पापे अनंत कोटी कसे जळतात. विद्यारण्य स्वामी 3 पुरस्चरण केले. विद्यारण्य स्वामींनी गायत्री मंत्राचे किती? 3. एक पुरस्चरण 12 वर्षाचं. किती? 12 वर्षाचं. असे 3 पुरस्चरण किती वर्ष झाले? 35 36 आहेत जागे. 36 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर विद्यारण्य स्वामींना वैराग्य प्राप्त झाले. ज्या गोष्टीसाठी तपश्चर्या केली ती वस्तू देण्यासाठी समोर ती देवता उभी राहिलेली होती. कोण? लक्ष्मी, माता लक्ष्मी. समोर उभे राहून विद्यारण्य स्वामीच्या समोर सोन्याचा पाऊस पाडते. विद्यारण्य स्वामी म्हणतात जेव्हा अपेक्षा होती तेव्हा आली नाही. जेव्हा गरज होती मला पैशाची तेव्हा तू प्राप्त झालेली नाहीये. मग असं का घडलं? लक्ष्मीचं उत्तर आहे. माता लक्ष्मी म्हणते तुम्ही जोपर्यंत तुमची तपश्चर्या चालू होती तोपर्यंत तुमचं एक पापाचे डोंगर जळत होते. एक 3 पुरस्चरामध्ये जेवढे पापाचे डोंगर होते सगळे पापाचे डोंगर जळाले. कसे जळाले? दिव्य दृष्टीने दाखवलं विद्यारण्य स्वामीला. बघा म्हणे तुमच्या पाठीमागे जळतात का नाही. पापे अनंत कोटी गेली त्यांची. ही नामसंकीर्तनामध्ये ताकद आहे. पण नामसंकीर्तन करत असताना
इतर साधनांना गौण म्हणतात माऊली ज्ञानोबाराय. इतर साधन महत्वाचे नाहीत. नामसंकीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांचे का, त्याचं कारण शेवटचं चरण आहे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, 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 हे ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, 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 हे हरि विना नेम नाही तुझा, नाही तुझा, हरि विना नेम नाही तुझा, नाही तुझा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि विना नेम नाही तुझा, नाही तुझा, विना नेम नाही तुझा, नाही तुझा, हरि मुखे म्हणा, 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 हरि मुखे म्हणा. शेवटचं चरण एवढं सुंदर आहे ना. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात वैष्णवाची जी जोडी आहे त्याचं कारण शेवटचं चरण आहे. हरिविन नेम नाही तुझा. प्रत्येक जन्मामध्ये हरी सोडता त्यांचा नेमच नाही. म्हणून तर म्हणतात ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म. एक एक टप्पे पाडायच्या. ज्ञानदेवी यज्ञ कर्मकांड, क्रिया धर्म, हे सगळं हरिविन नेम. नेम काय त्यांचा, निर्धार काय आहे, निष्ठा देवावरती आहे म्हणून सगळे गौण आहेत. विठाला 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 विठाला. आणि हे वैष्णवाचा धर्म आहे. निष्ठावंत भाव निर्धार हे वर्म चुको नये निर्धार, चुको नये निर्धार हे वर्म, चुको नये निर्धार हे वर्म, निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म, निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म, निर्धार हे वर्म चुको नये, चुको नये, चुको नये. हा निर्धार आहे, हा ठामपणा आहे, हा निश्चय आहे की बाकीचं काही नाही. हरिविन नेम नाही तुझ्या. आयुष्यात देवाशिवाय काही मानलेलं नाहीये आणि अपेक्षा केलेली नाही. जर इतर अपेक्षा केली असते तर बाकीचे साधनं आले असते. अनेक ह्याच्यावरती प्रमाण आहेत. योग करायला गेल्यानंतर अहंकार येतो, तपश्चर्या केल्यानंतर अहंकार वाढतो, ज्ञान मिळवल्यानंतर अभिमान येतो, तीर्थाटन केल्यानंतर अहंकाराची प्राप्ती हो, सगळ्या गोष्टी येतात. मग एक निर्धार होता, देवाशिवाय कोणी नाही. निष्ठावंत भाव. तिथं भक्ताचा स्वधर्म सांगितलं. स्वधर्म स्वतःचं कर्म काय आहे, निष्ठावान कोणावरती, देवावरती. आणि हा निर्धार आहे. हा निर्धार म्हणजे ठामपणा आहे. निर्धार हे वर्म चुकू नये म्हणतात हा तुकोबाराय. निर्धार कसा असावा, वर्म आहे हे चुकू नये. आणि भावाशिवाय देव भेटत नाही. आता हे प्रमाणातून नको सिद्ध करायला. आणि वर्म जर चुकलं ना महाराज,
त्याचे काय म्हणतात त्याला, वर्म चुकलं ना फजिती जास्त. ते चुकली या वर्म फेरा पडे विठाला. विठाला 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 विठाला. ते कसं चुकतं माहितीये का, एक जोडपं होतं, पंढरपूरला गेलं होतं आषाढीची वारी करायला. सुशिक्षित जोडपं, लक्षपूर्वक ऐका, सुशिक्षित, दोघंही सर्व्हिसला काम करणारे. खूप दिवसाची इच्छा होती त्यांची, खूप दिवसांची, पंढरपूरची आषाढीची वारी करावी म्हणून आषाढीला पंढरपूरला गेले. वारी पूर्ण झाली. ज्या घरी आपण पिशवी आपण गेल्यानंतर ठेवतो ना एखाद्या घरामध्ये 100 रुपयाने 200 रुपयाने पिशवी, जसा दिवस तसे पैसे वाढत जातात, आपण ठेवतो तसं त्या पद्धतीने त्याने बॅग एका घरी टेकवलेली होती. आणि ते घर सज्जन माणसांचं होतं म्हणून त्या घरवाल्यांनी काय केलं, पारणे सोडण्यासाठी, द्वादशीचं पारणं सोडण्यासाठी त्यांच्यासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. कोणासाठी? जोडपं नाही, सुशिक्षित जोडपं. हा, सुशिक्षित. पुरणपोळीचा बेत केला. पुरणपोळी एवढी आवडली आणि करणारी जी महिला होती तिचा पती वारलेला होता. सज्जनांचंच घर होतं तरी पण तिची दया पहा ना, तिचं दातृत्व पहा. आलेल्या अतिथीचा पाहुणचार करावा म्हणून तिनं पुरणपोळीचा स्वयंपाक केला. महाराज एवढा आवडला की सुशिक्षित नवऱ्यांनी सुशिक्षित बायकोला सांगितलं की ही पुरणपोळी ज्या पद्धतीने बनवलेली आहे ना, त्या जी पद्धत आहे ती पद्धत टिपून घे म्हणे, काय काय साहित्य दिलंय ते. आता ही शिकलेली, हिने पेन्सिल डायरी काढली. महाराज सगळं काही टिपून घेतलं. पीठ किती घेतलेलं होतं, डाळ किती घेतलेली होती, गूळ किती घेतला, साखर किती घातली, तूप किती वापरलं, पाणी किती मिक्स केलं, गुळवणी केली का दूध घेतलं, सगळं टिपून घेतलं. घरी आले आणि पहिली आषाढीची वारी केल्यामुळे यांना असं वाटलं की आता मावंदाचं जेवण घालतातच, तीर्थयात्रा करून आल्यावर घालतात का नाही इकडं. म्हणून त्यांनाही वाटलं की आपण मावंद्याचं जेवण घालावं आणि संपूर्ण गावाला जसं पिंपळनेरकरांनी आज पुरणपोळी चारली तसं आपण सुद्धा पुरणपोळीचा स्वयंपाक खाऊ घालावा ही अपेक्षा होती. म्हणून नवऱ्याने सांगितलं की आज पुरणपोळीचा स्वयंपाक कर, संपूर्ण गावाला पुरणपोळीचा भोग द्यायचा आहे. मग बायकोनी पुरण टाकलं चुलीवरती, डायरी काढली तिने अगोदर समोर, डाळ टाकली चुलीवरती, कणिक घेतलं, तिमणंच म्हणतात ना, हा, कणिक तिंबून ठेवली, तेल लावून पोळी नरम यावी म्हणून. सगळं झालं महाराज. डायरीवरती जेवढं टिपलेले होते सगळे साहित्य त्यामध्ये विलायची टाकली, सगळं 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 देण्यात आलं. पण जेव्हा पोळ्या करायला बसली, उंडा घेते हातामध्ये आणि पुरणाचा एक गोळा घेते, असं ठेवून पोळी भरायला सुरुवात करते. लाटायचा प्रयत्न होतो पण पोळी काय, आता डायरीवर टिपलेली पोळी कुठं लाटता येते होय, हिचे प्रयत्न चालू होते. मग तिनं डोकं लावलं, जर हे साहित्य टाकून पोळी होत नसेल, ज्या घरी आपण उतरलो होतो जर तसा पोशाख सगळं काही धारण केल्यानंतर पोळी होत असेल, हिची एक वेळी भावडी भावना होती, शिकलेली होती ना, तिला वाटलं त्याशिवाय पोळ्या होत नसतील. म्हणून आता तिचा पती वारलेला होता, हिचा नाही ना. पोळी यावी म्हणून तिने स्वतः पांढरे वस्त्र परिधान केले. काय, पुन्हा कणिक घेतली, उंडा टाकला, पोळी काय जमली. तिच्या लक्षात आलं की तिच्या कपाळावर कुंकू नव्हतं. तिनं आपली टिकली काढली, जी नेहमी हुकत असते बघा, भिंतीला लावून दिली. पुन्हा पोळीचा प्रयत्न चालू झाला, पोळी काय जमली. तिच्या लक्षात आलं जी माता माऊली पुरणपोळी लाटत होती तिच्या हातात बांगड्याच नव्हत्या. सगळा ड्रेस परिधान केला महाराज, तरी पोळी जमली नाही. तसं वर्म आहे, जर ती भाव आहे, हे जर चुकला ना भक्ती शून्य. म्हणून संत म्हणतात आम्हाला हरीशिवाय काही आवडलं नाही, निष्ठावंत भाव जो आहे फक्त देव आहे, निर्धार हे वर्म. आणि विठ्ठली विश्वास असल्यामुळे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविण मन आहे तुझ्या पाहू नये वास आणि काज. त्याचंच उत्तर अर्ध आहे निष्काम. ज्या कामामुळे तुम्ही आयुष्यभर बैलासारखे कष्ट घेतलेले आहेत, निष्काम. संत कसे आहेत, निष्काम आहेत, निश्चल, चंचल नाही आहेत,
निश्चल स्थिर आहेत, हृदयाने बुद्धीने मनाने स्थिर आहेत. आणि महत्वाचा मुद्दा आहे विठ्ठली विश्वास. आणि देवावरती विश्वास असल्यामुळे तुकोबारे म्हणतात पाहू नये वास, योग याग क्रिया पाहू नये वास. एवढं सुंदर वर्णन आलंय ज्ञानेश्वरीमध्ये. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्माने 18 अध्याय सांगितले, 18 अध्याय सांगून झाले, 18व्या अध्यायामध्ये जेव्हा कर्म कोणत्या घटकाने घडतो 5 घटक सांगितले भगवान श्रीकृष्ण परमात्माने. 5 अधिष्ठान लागतात कर्म घडण्यासाठी. करणारा लागतो, कर्म लागतं, अधिष्ठान लागतं, अशा सगळ्या गोष्टी करण हे सगळं धरून तिसरा आहे भाग्य लागतं. ह्या गोष्टी सांगून झाल्यानंतर अर्जुना बघ तुला कर्म करायचं, पण एक जीवनामध्ये लक्षात ठेव, मी तुला प्राप्त झालोय ना. विठ्ठली विश्वास कसा आहे पहा. मी तुला प्राप्त झालोय ना, मी उपदेश दिलाय, दुसऱ्याचा उपदेश तू घेऊ नको. मी चिद्रत्न असता तुझे हाती, मी तुझ्या हातात आहे ना. पाहू नये वास अनेकांची. आणि माऊली म्हणतात हरिविन नेम विठाला 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 विठाला. बाकीचा अभंग गौण आहे हो, एवढं काही महत्वाचं नाही. ज्ञानदेवी यज्ञ याग इतर कर्म साधना करायला गेलात, इतर साधन जर तुम्ही जवळ करायला गेलात तर त्रास आहे. तिसरं चरण योग याग क्रिया धर्माधर्मी माया. योग याग क्रिया धर्माधर्मी माया. याग क्रिया धर्म धर्मी माया. योग याग क्रिया धर्म धर्मी माया. योग याग क्रिया धर्माधर्मी माया. योग याग क्रिया धर्माधर्मी माया. क्रिया धर्म धर्मी माया. योग याग क्रिया धर्म धर्मी माया. ते विलया हरिपाठी गेले ते विलया हरिपाठी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. गेले ते विलया हरिपाठी. गेले ते विलया हरिपाठी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. योग याग क्रिया धर्माधर्म माया ह्या सगळ्या साधनामध्ये आडफाटे आहेत. योग याग क्रिया धर्म अधर्म निवड करता करताच माणूस थकून जातो. एखादं जर कर्म हातात घेतलं की हे कर्म चांगलं आहे का वाईट आहे हे निश्चय करण्यामध्येच माणसाचं आयुष्य निघून जातं. कर्म असो धर्म असो तुम्ही कशा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. हो माझाही वेळ संपलाय. योग याग क्रिया धर्माधर्मी माया गेले ते विलया. लक्षात ठेवा या कलियुगामध्ये दुसरं काही करायची गरज नाही. पुढचं उत्तरार्ध महत्वाचं आहे. गेले ते विलया कशात? हरिपाठी. एवढं नामाचं महत्व आहे. एक भगवंताचं नामामध्ये नाथ महाराज एवढं म्हणतात जर माणसाने पावलाना चालताना जर नाम घेतलं ना कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता घडे. जर एका नामामध्ये एवढी ताकद आहे तर माऊली ज्ञानोबाराय म्हणतात योग याग विधी एनेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म. वायाची हे सगळे उपाध्या आहेत. आणि कोणी जर आता जर ह्या काळामध्ये जर कोणी म्हणत असेल आम्ही योग करून सिद्ध होऊ कर्म करून धर्म करून सगळ्या लबाड गोष्टी आहेत. माऊली ज्ञानोबाराय अनुभव सांगतात तर मग याच्या पुढे माऊली ज्ञानोबाराय एवढं मोठं तर कोणी नाही या जगात. माऊली ज्ञानोबाराय एवढं मोठं आहे कोणी? कोणीच नाही. म्हणून गेले ते विलया हरिपाठी हे डोक्यात ठेवा. गेले ते विलया हे तुम्ही एक नाम घेतल्याबरोबर कोटी कोटी यज्ञ घडतं. कर्मसाम्य दशा येते ही नामाची ताकद आहे. आणि बाकीचं शेवटचं जे चरण आहे अनंत जन्माचे तप एक नाम.
एका जन्मातलं नाही, अनंत जन्माचे तप एक एक वेळ मुखी यावया. अनेक जन्माचं तप लागतं, अनंत जन्माचे तप एक नाम. आणि हा जो मार्ग आहे सुगम आहे. दुसरं चरण अनंत जन्माचे सुकृत तप एक नाम. अनंत जन्माचे 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 तप एक नाम. सर्व मार्ग सुगम हरि पाठ. सर्व मार्ग सुगम हरि पाठ. सर्व मार्ग सुगम हरि पाठ. हरि मुखे मना. 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 हरि मुखे म्हणा. हरि मुखे म्हणा. एक हरिनाम अनंत जन्माचं तप आहे. आणि सगळे मार्ग नामसंकीर्तन सुगम होतात. सर्व मार्ग, सर्व लक्षात ठेवा, कोणताही मार्ग असो, एक हरिनाम जर झालं ना, अहो महाराज देव तुमच्या इथं येऊन राहायला येतो एका नामसंकीर्तनात. जगाच्या मालकाकडे आपण पंढरपूरला जातो. नामाचं महत्व आहे. आपण आषाढीला पंढरपूरला जातो आणि तो जगाचा मालक नामचिंतनाच्या साधनेच्या जोरावरती भक्ताच्या घरी जातो. संत सावता महाराजांच्या इथं आपण सगळेजण इकडे जातो आणि देव पंढरपूर सोडून आरणला जातात. का? सर्व मार्ग सुगम हरिपाठ. कांदा मुळा भाजी अवघी कर्मच देव मांडल्यामुळे सर्व मार्ग सुगम हरिपाठ. विठोबा रखुमाई. ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबांनी प्रारंभ केलेला 91वा नारळी सप्ताह आपल्या या पिंपळनेर नगरीमध्ये आज सुरुवात झालेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आता बाकीचे आपल्याकडे 7 दिवस आहेत, म्हणून 7 दिवसामध्ये गावकऱ्यांना माझ्या सूचना नाही येत, पण आलेल्या पाहुणे मंडळीकरिता सूचना आहे. आपल्याला या ठिकाणी 7 दिवस राहायचं आहे. गावकऱ्याकडनं सूचना राहिली म्हणून बोलतोय. 7 दिवस आपल्याला या ठिकाणी राहायचं आहे, म्हणून आपण ह्या सप्ताह मंडपाला आपलं घर मानावं. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जाग्यावरती मिळतात, पण आपल्याकडनं या धर्ममंडपाच्या जागी परिसरामध्ये आपल्याकडनं कुठली घाण नको व्हायला याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घ्यायची आहे. कारण आपल्याला 8 दिवस या ठिकाणी निवास करायचा आहे, या ठिकाणी आपण राहणार आहोत. आपल्यामुळे येणाऱ्या उद्यापासून येणाऱ्या पाहुण्यांना त्रास नको. आणि तुम्ही उद्या येणाऱ्या पाहुण्यांना ही गोष्ट सांगा की आपल्यामुळे इथं घाण व्हायला नको. जाताना ज्या गावकऱ्यांनी आपल्याला सगळं काही देणार आहेत, अन्नदान करणार आहेत, आपल्याला ज्ञानदान होणार आहे, त्यांना असं वाटलं नाही पाहिजे की जाताना आलेल्या माणसांनी सगळी घाण गावामध्ये घाण करून गेलेले आहेत. एक आदर्श ठरावा. उद्या पेपरला बातमी यावी की संत भगवान बाबांच्या नारळी सप्ताहामध्ये एवढी शुभ्रता होती, एवढी स्वच्छता होती की गावामध्ये तुम्हाला कुठेही पाहिलं तर एक कागद सुद्धा दिसणार नाही. याची जबाबदारी सगळ्यांनी घ्यावी. महाराज एवढं बोलतो. एक अर्धा मिनिट भगवान बाबाचं भजन होईल आणि ज्ञानेश्वर माऊली होईल.
भगवान बाबा जय भगवान बाबा स्वामी जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा टाळी टाळी जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा नगर नारायण जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वेंकट स्वामी जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसे बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा भीमसे महाराज जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा मानिक बाबा जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा मालिक बाबा जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वेंकट स्वामी जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा मालिक बाबा जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान बाबा भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान भगवान बाबा जय भगवान बाबा वामन भाऊ जय जय भगवान भगवान बाबा की जय वामन भाऊ महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल थांबा एक मिनिट खाली बसा खाली बसा उठू नका कोणी उठू नका घोडे मुत्तरे महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार बोला पराक्रमा महाराज कामने ज्ञानेश्वर राखा पाया पैकी पराक्रमा महाराज तुम्ही सिद्ध नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम नामदेव तुकाराम उठू नका कृपया 5 मिनिट खाली बसून घ्या सगळे. उद्याच्या सूचना आहे खाली बसा खाली बसा सगळ्यांनी खाली बसा कोणी उठू नका कृपया कोणीही उठू नका. या सप्ताहामध्ये जे काही आपल्याकडे कीर्तनकार आहेत त्या प्रत्येकांना गावकऱ्यांच्या वतीने आपण कीर्तन झाल्यानंतर मोमेंटो देणार आहेत आणि काही आपल्या ग्रामस्थांना सूचना सांगणार आहेत. त्यामुळं कृपया महाराजांना जे आपण मोमेंटो देणार आहेत तो आणि आपल्याला जे काही सूचना ऐकायच्यात त्या सूचना झाल्याशिवाय कुणीही उठत जाऊ नका. उद्या 9 ते 11 हरिभक्त परायण प्रभाकर महाराज बोधले पंढरपूर यांचं कीर्तन होईल, तरी सर्व भाविकांनी कीर्तनाचा लाभ घ्यावा. उद्या सकाळी पारायण, नंतर गाथा भजन, नंतर पारा भजन आणि नंतर भागवत कथा असे सर्व नियमाचे कार्यक्रम नियमानुसार होतील. सकाळी पारायण 7 वाजता सुरू होईल.